असे सर्व भारतीय जनता पार्टीचे देवदुर्लभ कार्यकर्ते। खरं तर बाळाभाऊंचा फोन आला की मावळला तुम्हाला यायचं आहे, आणि मी जेव्हा काहीच नव्हतो तेव्हा बाळाभाऊ या राज्याचे मंत्री होते, आणि जेव्हा कार्यकर्त्याकडे पद नसतं तेव्हा त्याची अपेक्षा असते की आपल्या वरिष्ठांनी आपल्याला मान सन्मान द्यावा, आणि बाळाभाऊंनी तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान सन्मान दिला याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे। आपण सगळे भाग्यवान कार्यकर्ते आहोत की आपण एका विचारधारा असणाऱ्या पार्टीमध्ये काम करतो। या देशामध्ये अनेक पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष, परंतु विचारधारेवरती काम करणारी पार्टी कुठली म्हटली, अखंड देशातून एकच उत्तर येईल, भारतीय जनता पार्टी। पार्टी निर्माण होताना विचार होता राष्ट्रवाद। म्हणजे 1951ला जेव्हा जनसंघ स्थापन झाला तेव्हा ठरलं आपल्याला राष्ट्रवादावरती काम करायचं आहे, आपल्याला देशासाठी काम करायचं आहे, राष्ट्र प्रथम ही आपली भूमिका 2026ला पण तीच आहे, आणि पुढं पण भारतीय जनता पार्टीची भूमिका हीच राहणार आहे की राष्ट्र प्रथम आहे, राष्ट्रवादाला प्राधान्य आहे। इतर ज्या पार्ट्या आहेत त्या पार्ट्यांचे काही हेतू वेगळे वेगळे आहेत। काँग्रेस सारखी राष्ट्रीय पार्टी आहे की जी फक्त घराणेशाहीवरती चालते, नेहरू, इंदिराजी, राजीवजी, सोनियाजी, आता राहुलजी आणि प्रियंकाजी, त्यांची मुलं आता प्रियंकाजीची मला माहित नाही, परंतु घराणेशाहीवरती चालणारी पार्टी। त्यांचे त्या त्या राज्याचे प्रमुख, मुख्यमंत्री झाला पोरगा त्यांचा मुख्यमंत्री होतो, नाहीतर मंत्री होतो। दुसऱ्याला पार्ट्या राष्ट्रीय पार्ट्या नाहीत कुणी, त्या त्या राज्यामध्ये ज्यांनी काम केलं त्यांचे वारस तर तुम्ही बघताय। जनसंघ, जनता पक्ष आणि भारतीय जनता पार्टी 1980ला स्थापन झालेली 6 एप्रिलला भारतीय जनता पार्टी। भारतीय जनता पार्टी 80ला स्थापन झाल्याच्या नंतर या पार्टीचं नेतृत्व, राष्ट्रीय नेतृत्व म्हणून श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब, लालकृष्ण अडवाणी साहेब, एस.एम. जोशी, मुरली जोशी, नंतर जनाब कृष्णमूर्ती, बंडारू लक्ष्मण, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, माननीय अमित भाई शाह, जे.पी. नड्डाजी, आणि आता काल परवा ज्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली माननीय नितीन नवीनजी। मित्रांनो सांगा, आपण सगळे भाजपाचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहोत। मीडियामध्ये वेगवेगळ्या बातम्या चालत होत्या, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं कोण होणार, परंतु ज्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्षपद घोषित झालं, स्टेजवर बसलेल्यांना तरी माहित होतं की खाली बसलेल्यांना तरी माहित होतं की नितीन नवीनजी नावाचा 45 वर्षाचा एक तरुणाभान पोरगा बिहारमधला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होणार आहे। कुणाला माहित नव्हतं, ना सूत्राला माहित ना कुणालाच माहित। ही भारतीय जनता पार्टी आहे, म्हणजे वेगळं पण आहे। उद्या एखादा सामान्य कार्यकर्ता या पार्टीमध्ये कुठल्याही पदावरती जाऊ शकतो, ती एकमेव पार्टी आहे भारतीय जनता पार्टी, दुसरी पार्टी असं होऊ शकत नाही। कारण 1998 पासून राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत सोनियाजीच अध्यक्ष होत्या, म्हणजे 98, 2008, 2018, 2020 इतके वर्ष एकच अध्यक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 99ला स्थापन झाल्यापासून पार्टी फुटेपर्यंत एकच अध्यक्ष, कुठली तरी त्या पार्टीचे अध्यक्ष तेच आहेत, म्हणजे दुसरं कुणी नाही। लालू प्रसादांची पार्टी, लालू प्रसाद आता त्यांचा मुलगा, मुलायम सिंगांची पार्टी ते आता त्यांचा मुलगा, मायावतींची पार्टी त्याच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, दुसरं तिसरं चौथं कुणी नाही। ममता बॅनर्जींची पार्टी आता पार्टी फुटली तरी त्याच अध्यक्ष आहेत। जयललितांची पार्टी तुम्ही बघितलं, दुसरं कुणी नाही। स्टॅलिनची पार्टी वडील, नंतर ते, म्हणजे
तेच म्हणजे घराण्यावरती चालणाऱ्या पार्ट्या आहेत ना, विचारणार आहे. त्यांना सत्ता पाहिजे उपभोगासाठी. भारतीय जनता पार्टीला सत्ता पाहिजे विकासासाठी, या देशातल्या शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी. इतका मोठा फरक आहे, इतका मोठा फरक आहे. अरे भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष नसता तर गोपीचंद पडळकर सारखा कार्यकर्ता विधानसभेमध्ये गेलाच नसता. शक्य नाही ते होऊ शकत नाही, हे होणे नाही आहे. समोरच्या पार्टीतल्या नेत्याचा जवळचा कुठलाही नातेवाईक आमदार होईल, ड्रायव्हर आमदार होईल, पीए आमदार होईल, मेहुणी आमदार होईल, मेहुणा आमदार होईल, पण कार्यकर्ता आमदार होणं शक्य नाही. ती पार्टीचं धोरणच नाही समोरच्या लोकांचं. आपल्या पार्टीचे धोरण आहे. अरे आपण भाग्यवान आहोत, नरेंद्र मोदी साहेबांसारखा नेता या देशाला पंतप्रधान म्हणून मिळालेला आहे. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे 12 वर्ष पंतप्रधान आहेत आणि त्या काळात आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. हे आपलं भाग्य आहे. पुढच्या 20, 30, 40 वर्षामध्ये तुम्हाला सांगता येईल की आम्ही मोदी साहेबांच्या काळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम केलंय. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना भारतीय जनता पार्टीचं काम केलंय. कारण भारतीय जनता पार्टीच बदल करते. उदाहरण साधं आहे. तुम्ही बघितलं जुना तुमचा मार्ग, ज्या रस्त्याने मी आलो किंवा आपण सगळे जाता, हा जुना मुंबई पुणे रस्ता आहे. किती त्रास तुम्हाला त्या काळामध्ये होत होता. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा बघितलं, आमच्याकडे एकच होतं परळ मुंबई गाडी. मुंबईला आमची लोक खूप आहेत आणि लहानपणी आम्हाला नाद होता. कोणी मुंबई झालं त्याला सोडायला जायचं, कारण 10, 20 रुपये 50 रुपये ते द्यायचे जाताना. सोडायला गेल्यानंतर पोरांना सायकलवरती त्यांचं दप्तर टाकायचं, त्यांना 3-4 किलोमीटरवर आमचा फाटा होता, तिथं ती एसटी घ्यायची, तिथं त्यांना सोडायला जायचं, आणायला पण जायचं. 2-2 दिवस गाडी यायची नाही. आम्हाला काय तेव्हा फोन नव्हते, काय नव्हते. ते म्हणायचे घाटात खंबाटकीच्या घाटामध्ये अडकली गाडी, शुक्रवारच्या घाटामध्ये गाडी अडकली, ट्रॅफिक लागले 2-2 दिवस. अरे हीच भारतीय जनता पार्टी आहे. 95 ते 99 ला आली म्हणून हा एक्सप्रेस वे तयार झाला. हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. मागच्या महिन्यात अधिवेशन झालं, पहिला पाऊस आला, तुम्ही बघितलं. कनेक्टिंग लिंकच्या तिथलं काहीतरी थोडी दर ढासळली, हे सगळे गोंधळायला लागले कनेक्टिंग लिंकच्या नावानं. अरे तुम्ही त्याचं थोबाड फोडायला पाहिजे. मावळ तालुक्यातल्या लोकांनी जे कनेक्ट लिंक वरती बोलले, अरे काल परवा मी जेव्हा लोणावळ्याच्या जुन्या रस्त्यावरनं गेलो, 3-4 गाड्या फक्त दिसतात नजरेवरती. तुम्ही चेक करा. जेव्हा आपण लोणावळा सोडून पुढे गेल्याच्या नंतर सतत ट्रॅफिक असायचं. आता तुमच्या डोळ्याच्या नजरेमध्ये फक्त 3 आणि 4च गाड्या येतात. कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे पाऊण तासाचा वेळ या सगळ्या लाखो लोकांचा रोज वाचतोय. कनेक्टिंग लिंक मुळे लाखो लोकांचा रोज पाऊण तास वेळ वाचतो. आणि पाऊण तासामध्ये जे डिझेल जातं, जे पेट्रोल जातं, ते आमचं वाचतंय. कारण जेव्हा आम्ही हायवेवरनं या कनेक्टिंग लिंकला लागतो, फक्त 6 ते 7 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पूर्ण पास होतो. ही भारतीय जनता पार्टी आहे. हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. माझे तरुण मित्र जे आहेत, जे 2014ला 6 वर्षाचे होते, आता ते 2026ला 18 वर्षाचे झालेले आहेत. त्या पोरांना माहित नाही ना काँग्रेसनं काय काय केलंय. आपण सगळ्यांनी बघितलं काँग्रेसच्या काळामध्ये कुठले कुठले घोटाळे आले. काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा 10 वर्षाचा काळ होता, त्या काळामध्ये स्पेक्ट्रम घोटाळा आला. मी सांगत नाही, याच्यामध्ये श्वेत पत्रिका आली. त्यामध्ये काय म्हटलं गेलं, 1.76 लाख कोटी रुपयाचा घोटाळा आला. या नवीन पोरांना माहित नाही, त्याला त्या कोटीचा अंदाज नाही. त्याच्यानंतर कोणता घोटाळा आला, 1.86 लाख कोटी रुपयाचा. नवीन पोरांना माहित नाही की बाबांनो, पुण्यामध्ये राष्ट्रकुल स्पर्धा झाली, त्यामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये घोटाळा झाला. त्यामध्ये त्या मंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्यांना जी बिल्डिंग द्यायची होती, त्याचा घोटाळा आपल्या सर्वांच्या समोर आला. ऍट्रिक्स देवासुग्रह करार घोटाळा समोर आला त्या काळामध्ये. असे अनेक घोटाळे, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा, टाटा ड्रगचा घोटाळा, सत्यमचा घोटाळा, चिटफंड घोटाळा, अनेक घोटाळे सांगता येतील. आणि आम्ही ज्या पार्टीमध्ये काम करतोय,
आम्हाला अभिमान आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, तसा आमचा नेता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावरती विराजमान झालेला आहे. 2014ला जेव्हा देवाभाऊ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, 2014 ते 2019, नंतर 22 ते 24 उपमुख्यमंत्री म्हणून, आणि आता 24 नंतर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं माननीय देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री झाले. मित्रांनो, महाराष्ट्र बदलतोय, महाराष्ट्राची परिस्थिती बदलली आहे, महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या सुविधा या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहेत. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आपण लोकांच्या लक्षात आणून दिल्या पाहिजे. काय परिस्थिती होती, माझ्या देशाला स्वतंत्र मिळून 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला, आणि केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब 2014 ला काही गोष्टी मी सांगणार आहे, तुमच्या निदर्शनास आणून देणार आहे. 2014 ला आरोग्याच्या संदर्भामध्ये केंद्राचं बजेट होतं 30,000 कोटी रुपयाचं, आता ते झालंय 1.6 लाख कोटी रुपयाचं. इतका मोठा फरक. एम्स हॉस्पिटल होती 67 वर्षामध्ये 7 हॉस्पिटल, गेल्या 12 वर्षामध्ये 23 हॉस्पिटल तयार झालेले आहेत. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या जागा होत्या 51,000 आणि आता त्या झाल्यात 1.29 लाख. इतक्या एमबीबीएसच्या जागा वाढलेल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालय होती 387 67 वर्षामध्ये, आणि गेल्या 12 वर्षामध्ये त्यात वाढ झाली आहे. 808 कॉलेज या देशामध्ये वाढलेली आहेत. 808 कॉलेज, त्यातली 16 कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत. मित्रांनो, हे विषय आपण नीट समजून घेतले पाहिजे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये 2014 ला 2.4 ट्रिलियन आपली अर्थव्यवस्था होती, आता ती झाली आहे 4.15 ट्रिलियन. हे दुप्पट वाढ झालेली आहे. हे विषय आपण तरुण मुलाच्या लक्षात आणून दिले पाहिजे. परकीय चलन साठा पेड होता 304 अब्ज डॉलरमध्ये, आणि आपल्याला 600 आता 82 अब्ज. हा फरक आहे, ही तफावत आहे. दरडोई उत्पादन होतं 86,747, आणि आता ते दरडोई उत्पन्न झालंय 2.4 लाख, सुमारे 2.8% आपण वाढलेलो आहे. ही आकड्यात कधी जात नाही, पण आता आकड्यात जाण्याची आवश्यकता आहे. आज युवकांच्या मनामध्ये काही रोष तयार झाला, लोक त्यांचा गैरवापर करायला लागले. युवकांच्या काही समस्या आहेत, आम्ही युवकांच्या बाजूने आहोत. केंद्र सरकार, राज्य सरकार युवकांच्या बाजूने आहेत, कारण युवक देशाची संपत्ती आहे, आणि जगामध्ये सर्वात जास्त युवा देश भारत आहे. दुसरे देश युवा नाही आहेत. त्या देशांच्या समोर म्हातारपणाची अडचण झालेली आहे. तिथली परिस्थिती अशी आहे, जगातल्या कुठल्याही देशामध्ये गेलं, भारताची पोरं तिथं प्रमुख पदावरती आहे. भारताची पोरं तिथं नेतृत्व करतायत. राष्ट्रीय महामार्गाच्या बाबत पण हीच परिस्थिती आहे. दुप्पट तिप्पट महामार्ग झालेले, मेट्रोच्या बाबत तीच परिस्थिती आहे, एअरपोर्टच्या बाबतीमध्ये तीच परिस्थिती आहे. हे विषय आपण आपल्या तरुण पिढीला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांसारखा माणूस मिळालाय, निष्कलंक माणूस मिळालाय, आणि हा माणूस रात्रंदिवस या देशासाठी काम करतोय. रात्रंदिवस देशातल्या शेवटच्या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा, त्याची आर्थिक परिस्थिती बदलावी, त्याला सामाजिक सन्मान मिळावा, यासाठी केंद्र सरकार रात्रंदिवस मेहनत करताय. राज्य सरकार आपलं त्याच पद्धतीनं मेहनत करताय. राज्य सरकार तुम्ही बघितलं, आता मी आलो, मला आल्यानंतर तुम्ही उशीर का झाला, मी पुण्यामध्ये तिकडून बोगद्यात आलो, कत्रजच्या ट्रॅफिक मध्ये अडकलो. माझ्या गावाकडून पुण्यात यायला 2-2.5 तास लागतात. पुण्यात आल्याच्या नंतर तुमच्या हायवेला लागायला 2 तास लागतात. अरे आपलं सरकार आहे, पुढच्या जून मध्ये रिंग रोडचं इकडचं काम पूर्ण होत आहे. आम्ही इकडच्या तुमच्या पुणे एक्सप्रेस हायवेच्या जेव्हा हायवे बनला त्या रिंग रोडला लागू 20 मिनिटांमध्ये पुण्यामध्ये पास होऊन जाऊ. हे भारतीय जनता पार्टीचं काम, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. अरे या मावळमध्येच पाणी मागितल्यानंतर गोळीबार झाला होता. आज राज्यातल्या त्या दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्याचं काम देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये होत आहे. मी ज्या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतोय
त्या विधानसभा मतदारसंघाला सुद्धा कायम दुष्काळी तालुका म्हणून गणलं जात होतं. 2027 ला जगचा दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम देवाभाऊ करताय. हे साधं सोपं काम नाही आहे. मी एका तालुक्याचं सांगतोय, मराठवाडा वॉटर ग्रीड नावाची योजना आणली देवाभाऊनी. मध्ये सरकारवाले आले होते, महाविकास आघाडीवाले, त्यांनी ती योजना बंद करून टाकली होती. आता परत नव्यानं त्या योजनेचं काम सुरू झालंय. मराठवाड्यातल्या सगळ्या तालुक्यांना, सगळ्या जिल्ह्यांना पाणी देण्याची व्यवस्था ही आपल्या सरकारच्या माध्यमातून होते. मराठवाड्यातली सगळी धरणं एकमेकांना जोडायची योजना आणली आहे, नदी जोडायची योजना आणलेली आहे. समुद्रात वाहून जाणारं पाणी ते उचलून या दुष्काळी तालुक्यांना देण्याची योजना आणलेली आहे. इतके सारे प्रकल्प आपल्या सरकारने हातामध्ये घेतलेले आहेत. आणि त्यामुळं त्या युवा मित्रांना मला सांगायचं आहे, गावात राहणाऱ्या पोरांना मला सांगायचं आहे, या पेपर फुटीमध्ये ज्यांनी पेपर फोडले त्यांना जेलमध्ये टाकलाय आणि ज्यांनी पेपर फुटीचा महापाप केलाय त्यांना त्यांची शिक्षा झाल्याशिवाय केंद्र आणि राज्य सरकार सोडणार नाही. हे तरुण मित्रांनी लक्षात ठेवावा. लगेच केंद्र सरकारने या पेपर फुटीच्या संदर्भातलं विधेयक आणलं, कायदा आणला. हा मोठेगावकर कोण आहे माणूस? काँग्रेसचा माणूस आहे, जो पेपर फुटीमध्ये नंबर 1 ला सापडला आहे. अरे त्याला फाशी चौकात दिली पाहिजे, ही भाजपवाले आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्याची सगळी प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे. जे आमच्या भारतातल्या युवा सहकारी मित्रांच्या आयुष्याशी खेळतात त्यांना भारतीय जनता पार्टी कधीच माफ करत नाही आणि कधी करणार पण नाही. अरे हेच ते मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. त्यांनी सगळ्या नोकर भरत्या केल्या. एवढ्या नोकर भरत्याच्या जागा आतापर्यंत कधी आल्या नव्हत्या. आता काल परवा 30,000 शिक्षकांच्या भरतीची जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये कुणाला किती जागा दिल्या त्यामध्ये वाद आहे, आम्ही तो सोडवून घेऊ. परंतु 30,000 शिक्षकांची भरती एका वेळेस माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने काढलेली आहे. मागं पण 2022 ला शिक्षकांची मोठी भरती झाली आहे, पोलिसांची मोठी भरती झालेली आहे, पीएसआयची भरती झालेली आहे, डीवायएसपीची भरती झालेली आहे, डेप्युटी कलेक्टरांची भरती झालेली आहे. क सगळ्या प्रमाणातल्या भरत्या ही देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये सर्वात जास्त झालेल्या आहेत मित्रांनो. आताच इथं भाषण ऐकताना मी माननीय आपले उद्योगपती काकडे साहेब बोलले की भारतातली सगळ्यात मोठी एमआयडीसी आमच्या भागामध्ये झाली आहे आणि हे निर्माण करणारी सगळी मंडळी व्यासपीठावरती आहेत. आणि अभिमानाची गोष्ट आहे. तरुणांच्या हाताला काम देणं एवढं सोपं काम नसतंय. पण ते काम आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते मंडळी जर करत असतील तर ही गोष्ट आमच्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, ही अभिमानाची बाब आहे. आज सगळ्या माझ्या जतमध्ये 2000 एकरामध्ये एमआयडीसी मंजूर केली सरकारने. 2000 एकरामध्ये तिथल्या काय अडचण आहे? ग्रामीण भाग आहे, उद्योजकांना तिकडे येण्या जाण्याची अडचण आहे. तर आम्हाला आता केंद्र सरकारचा प्रोजेक्ट देण्याचा विचार सरकार करत आहे. जत भागामध्ये केंद्र सरकारची मोठी एखादी कंपनी द्यायचा विचार जेव्हा सरकार करतं तेव्हा ते सरकार युवकांचा विचार करूनच ही भूमिका घेत असतं. हे मी एक उदाहरण सांगतोय, महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरण आहेत मित्रांनो. आणि म्हणून हे काही लोक फिरतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, कुठं काय झालं लगेच सरकारच्या विरोधामध्ये बोलायचं. अरे नरेंद्र मोदी साहेब आता मार्गदर्शन करतायत, तुम्ही बघा. जगात सर्वात जास्त त्यांचा व्हिडिओ ऐकला जातो, जगामध्ये सगळ्यात जास्त व्हिडिओ ऐकला जातो. नक्की आम्ही सगळ्या गोष्टींमध्ये युवकांच्या बाजूला आहोत. आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आपण काही कोणाला घाबरणारे कार्यकर्ते नाही आहे. आज विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करण्याचा काही लोक काम करायला लागलेले आहेत. त्या लोकांच्या बाबत आपल्याला ठाम आणि ठोस भूमिका घ्यावी लागेल. परवा एक संभाजीनगरला देवगिरी प्रांताचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि त्यामध्ये संघाचे माननीय अतुलजी लिमये साहेबांचं एक भाषण आहे 28 मिनिटाचं. ते तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ऐकण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी युट्यूबवरती सर्च करा आणि ते भाषण ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल की आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच्या बाबत भारतीय जनता पार्टीचं दुमत नाही. विद्यार्थ्यांच्या बाजूला आम्ही आहोत. विद्यार्थ्यांच्या आडून राष्ट्रविरोधी ताकदे जर काही विचार करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या हरून पाडायची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामध्ये आपण बोललं पाहिजे. आता
काकडे साहेबांनी आणि बेगडे साहेबांनी सांगितलं की देवाभावाने 200 कोटी रुपयाचा निधी दिला. 200 कोटी रुपयाचा निधी आणि 5 मिनिटाच्या प्रवासामध्ये हे कसं काय शक्य आहे? कारण त्याला या भागाचं डेव्हलपमेंट करायचं आहे. या भागामध्ये मोठ्या कंपन्या आल्या पाहिजे आणि त्या कंपन्यामध्ये हजारो हातांना काम मिळालं पाहिजे. ग्रामीण भागाच्या पोरांचा मोठा शहराकडे वाढलेला आहे. त्यांच्या हाताला काम पाहिजे. एका बाजूला MIDC वाढली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि दुसऱ्या बाजूला गावातला पोरगा गावातच राहून त्याला तिथं कसं सक्षम करता येईल, त्याच्या हाताला तिथं गावात कसं काम करता येईल, काम देता येईल असा पण विचार आपलं सरकार करत आहे. विद्यार्थी आपल्या शिकत होते त्याच्या संदर्भामध्ये आपल्या सरकारने निर्णय केला 100% फी माफ. क्रांतिकारी निर्णय विद्यार्थिनींच्यासाठी. 10वी 12वी झाल्यानंतर आईवडिलांना चला आता शिक्षणासाठी पैसे नाहीत, मुलीचं लग्न करून टाकूया. कमी वयामध्ये मुलींची लग्न व्हायची. आज व्यावसायिक शिक्षणाची सगळी फी आपलं सरकार भरत आहे. मराठा समाजासाठी सारथी नावाची संस्था सरकारने आपल्या काढली. जेव्हा सारथी नावाची संस्था काढली तेव्हा या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यावरती टीका टिप्पणी केली. पेपर काढून बघा, युट्यूब वरती तुम्ही बातम्या काढून बघा. अरे सारथी संस्था करून तुम्ही काय करणार आहे? आणि आज त्या सारथी संस्थेच्या माध्यमातून माझ्या गरीब मराठा समाजाची हजारो मुलं अधिकारी झालेले आहेत आणि त्यांच्या सत्काराचा सोहळा मला वाटते मागच्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये झाला. महाज्योती नावाची संस्था ओबीसीच्या मुलांच्यासाठी काढली आपल्या सरकारनं. अरे महाज्योतीच्या संस्थेच्या माध्यमातून 22 मुलं वैमानिक झाली. 22 मुलं कुंभाराचं सुताराचं पोरग वैमानिक झाला आणि त्या वैमानिक होण्याची सगळी फी महाज्योती संस्थेनं भागवली. हे आपलं सरकार आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 36 वसतिगृह मुलांच्यासाठी, 36 वसतिगृह मुलींच्यासाठी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 36 वसतिगृह मुलांच्यासाठी, 36 वसतिगृह मुलींच्यासाठी. तरी पण ओबीसीच्या मुलांना वसतिगृहामध्ये ऍडमिशन नाही मिळालं. 12वी नंतरचं तो शिक्षण घेतोय. आधार नावाची योजना आणली. धनगर समाजाच्या मुलांना स्वाधार नावाची योजना आणली. जो पुण्यामध्ये राहतोय, मुंबईमध्ये राहतोय, नवी मुंबईमध्ये राहतोय, ठाण्यात राहतोय, नागपूरला राहतोय, मेट्रो सिटीत राहतोय आणि त्या पोराला वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळालं नाही तर त्याच्या खात्यावरती आपलं सरकार 61,000 रुपये टाकतंय. तो जर पोरगा विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी राहतोय आणि ती मेट्रो सिटी नाही तर त्याच्या खात्यावरती 51,000 रुपये तो टाकतोय. तोच मुलगा जर जिल्ह्याच्या ठिकाणी राहतोय त्याच्या खात्यावरती 48,000 रुपये आपलं सरकार टाकतंय आणि तोच पोरगा जर तालुक्याच्या ठिकाणी राहतोय तर त्याच्या खात्यावरती 38,000 रुपये जर माझं सरकार भरत असेल तर आम्ही युवकांच्या विरोधामध्ये कसं काय असू शकतो? आम्ही युवकांच्या बाजूने आहोत. युवकांच्या कल्याणासाठी आमचं सरकार काम करत आहे. ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं गावागावात जाऊन सांगितली पाहिजे. अरे जेव्हा मुलं एमपीएससीला जातात, यूपीएससीला जातात, सारथी मधनं पोरगा सिलेक्ट झाला, महाज्योतीतनं पोरगा सिलेक्ट झाला, त्याच्या पुढे जाऊन मराठी नावाची संस्था काढली आहे भटक्या विमुक्तांच्यासाठी. वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था. ही पोरग जेव्हा पुण्यात येतात एमपीएससीचा अभ्यास करायला, अरे गावाकडचा पोरगा पुण्यात आला त्याचं पण ओळखीचं नाही आहे, त्याचा कोणी पाहुणा नाही आहे. मग काळजी कोण घेतं? आई. काळजी कोण घेतं? वडील. काळजी कोण घेतंय? मामा. काळजी कोण घेतंय? मोठा भाऊ. अरे माझा पोरगा जाईल पुण्यात राहील कुठं? त्याच्या घरामध्ये खिशामध्ये काहीतरी पाहिजे, त्याची ओळख नाही, त्याला भाड्याला अजून खोली मिळाली नाही, खानावळ कुठं लावायची त्याला माहित नाही, क्लास कुठं आहे आणि रूम कुठं आहे याचा अजून पत्ता नाही. आणि मग पोरगा पुण्यात जाऊन काय करेल तर त्याची काळजी माझं सरकार घेत आहे. आकस्मिक निधी नावाचा निधी, आकस्मिक निधी त्याच्या खिशामध्ये जातानाच सरकार पैसे टाकतंय आणि मग तो पोरगा पुण्यामध्ये जातोय. म्हणजे आई जशी काळजी करते तसं देवाभाऊचं सरकार त्या विद्यार्थ्यांची माझ्या काळजी करतंय. तोच मुलगा दिल्लीमध्ये यूपीएससी करायला गेला तर तो आकस्मिक निधी त्याच्या खिशामध्ये टाकतंय. त्याचे 2 लाखाची फी सरकार भरतंय. एमपीएससी मध्ये त्याच्या काळाची फी सरकार भरतंय. हे सगळ्या योजना आमच्या सरकार मांडलेल्या आहेत आणि आम्ही त्यामध्ये कमी पडत नाही. मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी वसतिगृहांची काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे. ओबीसीच्या मुलांच्यासाठी काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे. धनगर समाजाच्या मुलांच्यासाठी 44 कोटी रुपयाचं पहिला वसतिगृह नाशिक मध्ये होत आहे, त्याचं बांधकाम सुरू आहे. सारथीची
भव्य दिव्य इमारत पुण्यामध्ये उभा राहिली आहे. महाज्योतीची इमारत नाशिकला आणि नागपूरला टेंडर झाला 116 कोटीचं, 114 कोटीचं. वनार दिला नवीन आपण आता सरकारच्या माध्यमातून ऑफिससाठी जागा आणि इमारतीला पैसे देणार आहोत. अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो मराठा समाजाच्या युवकांना 50 लाखापर्यंत कर्ज दिलंय, त्याचं व्याज सरकार भरतंय. वसंतराव नाईक महामंडळाच्या माध्यमातून ओबीसीच्या मुलांना सरकार कर्ज 15 लाखापर्यंत देत आहे, त्याचं व्याज सरकार भरतंय. अनेक महामंडळ या महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या कल्याणाची महामंडळ 18 महामंडळ गेल्या 2 वर्षापूर्वी सरकारनं स्थापन केलेली आहेत. एक ना अनेक विषय माझ्या सरकारनं केलेले आहेत आणि त्यामुळे सरकार या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या बाजूनं, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाजूनं, या महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांच्या बाजूनं, त्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या बाजूनं, त्या महाराष्ट्रातल्या 11 पगड जातीच्या 12 बलुतेदारांच्या बाजूनं ठामपणे उभा आहे आणि ताकदीनं त्यांच्या बाजूनं निर्णय करताय. ही सरकारची भूमिका आहे, हे सरकारचं काम आहे. कुणी तर बोलतंय विद्यार्थ्यांचे एक नोटीस घ्यायचा, आम्ही तेच केले तर धन्य. आम्ही काय केलंय? अरे जेव्हा तुमचं सरकार असताना 5 वेळा विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे गेल्या, 5 वेळा कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थी पुण्यात यायचे आणि मग संध्याकाळी हे सांगायचे पेपर पुढे ढकलला. पुण्यात आल्यावर, नाशिकमध्ये गेल्यावर, नागपूरला गेल्यावर पेपर पुढे ढकलला. असं किती वेळा झालं? 5 वेळा. अरे हाच तो गोपीचंदपणा कराय. पुण्यामध्ये विद्यार्थी जेव्हा आले तेव्हा रस्त्यावरती बसला, सगळे विद्यार्थी आले आणि जेव्हा रात्री निर्णय झाला मला पोलिसांनी अटक केला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांनी परीक्षेची तारीख जाहीर केली. आम्ही त्याचं राजकारण करत बसलो नाही. विद्यार्थ्यांचं नुसतं विद्यार्थ्यांची माती भडकवायची आमचा धंदा नाही आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, त्यांचे काही प्रश्न असतील भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्याकडे तुम्ही पाठवा. इथं माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ सक्षम आहे. आम्ही आमदार म्हणून विद्यार्थ्यांच्या साठी प्रश्नावरती सरकारमध्ये जरी असलो तरी आम्ही सरकारकडे जाऊ, तिथं भूमिका मांडू, निर्णय करू आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या बाजूने सरकारला निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पाडू. कशाला राजकारण करायला लागतं? राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे. कुठं कुठं किती पेपर फुटले त्याची मी यादी घेऊन आलो. कुठं कुठं किती वेळा पेपर फुटले. राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री झाले भजनलाल शर्मा आणि त्यांनी दावा केला 19 परीक्षेपैकी 17 वेळा पेपर फुटले, 108 जणांना अटक केलं. एसआयटी स्थापन झालेली आहे, 108 जणांना अटक केलं. आम्ही राजकारण नाही करत. विद्यार्थ्यांचे पेपर फुटीच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच आहोत. विषय काय? महाराष्ट्रामध्ये जर कुणी पेपर फोडायचं काम केलं, पहिला त्याला टाका, त्याला ठोसा चांगला, त्याला बेड्या टाका. आम्ही सरकार सगळं त्या सगळं बाजूला आहे. छत्तीसगडमध्ये पेपर फुटला, तेलंगणामध्ये पेपर फुटला, कर्नाटकात पेपर फुटले, हिमाचलमध्ये पेपर फुटले. त्याचं राजकारण कधी भाजपने केलं नाही. भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे विद्यार्थ्यांच्या बाजूची ठामची भूमिका आहे, युवकांच्या बाजूची ठामची भूमिका आहे. आणि त्यामुळं आम्ही ज्या पार्टीमध्ये काम करतोय ही पार्टी राष्ट्रवादाची पार्टी आहे. नरेंद्र मोदी साहेब ना त्यांचा वारस उद्या येणार आहे. भारतीय जनता पार्टीचा कुठला कार्यकर्ता सांगू शकत नाही उद्या नितीन नवीनजींच्या नंतर राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल, रवींद्र चव्हाण साहेबांच्या नंतर भाजपाचा प्रदेशाचा अध्यक्ष कोण असेल. भारतीय जनता पार्टीचा कुठलाच कार्यकर्ता सांगू शकत नाही, कारण ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, ही नेत्यांची पार्टी नाही आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा एक तरुण तरुणाभान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या खुर्चीवरती विराजमान होऊ शकतो, हे फक्त भारतीय जनता पार्टीत होऊ शकतं, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पार्टीत होऊ शकत नाही. त्या पार्टीमध्ये लोकांना प्राधान्य आहे. आज घरी परिस्थिती बघता राज्याच्या आणि देशातली नॅशनल हायवेची, नागपूरमधून निघाल्यानंतर किती तासामध्ये आपण समृद्धी महामार्गानं पुण्यापासून तो नाशिकचा हायवे किती वेळामध्ये आम्ही येतो. 18-20 तास लागायचे. शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केली सरकारनं. हे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले म्हणाले शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही. अरे मी जतमध्ये बघितलं, एमआयडीसीची पासबुक जाहिरात दिली, 3 लोकांनी फक्त अर्ज केला. मी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना भेटलो, काकडे साहेब तुम्ही उद्योगपती आहे, तुम्हाला माहित आहे. ते म्हणले तिकडे जायला रस्ता नाही. मी म्हणलं काय अडचण आहे. उद्योगपतींचं म्हणणं असं आहे की ज्या एमआयडीसी पासून
तालुक्यातल्या लोकांना विचारलं जमिनीचे व्यवहार होतात की नाही होतात? होतात म्हणले. जमिनी विकल्या जातात. माझ्या तालुक्यामध्ये 60-70 दस्त होतात. तिथून काय हायवे चाललाय का? नाही, पण दस्त होत आहे. अरे जर शक्तीपीठ महामार्ग वर्ध्यात निघणार आहे आणि तो सिंधुदुर्गापर्यंत जाणार आहे, गोव्यापर्यंत जाणार आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, आता साताऱ्याचा काय भाग घेतला, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अशा जर 12 जिल्ह्यातून एखादा महामार्ग जाणार असेल आणि त्या महामार्गाला 80-90 हजार कोटी रुपये सरकार खर्च करायला तयार असेल तर या लोकांनी विरोध कशासाठी करतायत? मला खरं तर त्यांचं विशेष वाटतंय. अरे एकूणच समृद्धी महामार्ग तयार झाला मुंबई टू नागपूर, गोवा टू मुंबई, आणि हा जर वर्धा टू गोवा झाला तर हा विकासाचा त्रिकोण महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतोय. आणि त्यालाही लोक विरोध करतायत, त्यालाही लोक विरोध करतायत. कनेक्टिंग लिंकवरती अशा गप्पा सभागृहात मागत होती. माझी तर अशी तळ व्हायच्या मस्तकात गेली होती, परंतु भाजपवाले मला म्हणते तू बोलू नको, तू बोलू, मी गप्प आहे. अरे काय तुम्ही बोलता? बारामतीचा तो रोहित पवार बोलत होता कनेक्टिंग लिंक. अरे म्हटलं शेमड्या, त्या बारामतीतून फलटणला जायला रस्ता 20 वर्ष नव्हता. प्रतिभाव होता का सांगा? बारामतीतून फलटण रस्ता 20 वर्ष नव्हता. तेव्हा मुख्यमंत्री झाले, दुसऱ्या वर्षी रस्ता तयार केला. तुम्हाला तो रस्ता करता येत नाही, तुम्ही कनेक्टिंग वरती बोलता. जयंत पाटील बोलत कनेक्टिंग लिंक, ईश्वर कुटू सांगली रस्ताच नव्हता. कमांड मोडून गेलं लोकांचं. 1.5-2 तास लागायचे ईश्वर कुटू सांगलीला जायला. आता फक्त माणूस 40 मिनिटांमध्ये जातोय पेट टाक्यावरून सांगलीमध्ये. ते माणसं कनेक्टिंग लिंक वरती बोलतात. गावामध्ये कधी एखादी कंपनी आणायची झाली नाही, तिथं 500 लोक काम करायला मिळाले की लोक नरेंद्र मोदींच्या वरती बोलतात, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती बोलतात. कशाला बोलतात? 30-40 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये घालवली आहे. एक काम तुम्ही सांगू शकत नाही महाविकास आघाडीवाले की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये काम केलाय, त्याचा लाखो लोकांना रोज फायदा होतो. एक कामाचं नाव तुम्ही सांगा, मी तुमचं म्हणेल ते ऐकतो. एक काम सांगा. मी अशी अनेक कामं सांगू शकतो. उदाहरण तुमच्या हायवेचं, उदाहरण दुसरं तुमच्या कनेक्टिंग. तुमच्याच मतदारसंघात 2 काम आहेत. उदाहरणार्थ समृद्धी महामार्गाचं, उदाहरण तेलगू योजनेचं. आशिया खंडातील सगळ्यात मोठी योजना ती होती, आता तेलंगणामध्ये झाली, जे 7-8-10 तालुक्याला, दुष्काळी तालुक्याला पाणी देते. उदाहरण म्हैसाळ योजनेचं 8-10 तालुक्यांना पाणी देते. लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवलाय. ऊसतोड मजुरांची संख्या कमी करून टाकली आहे. माझ्या तालुक्यातून 35,000 ऊसतोड मजूर जातात. मी दाव्यानं सांगतो 2027ला जन्माचा एकही मजूर ऊसतोडीला जाणार नाही. देवाभाऊच्यामुळे माझ्या तालुक्यात घडणार आहे. अरे एवढं माझं सरकार करत असेल, भारतीय जनता पार्टी करत असेल, आणि कुणीतरी विरोधक आमच्यावरती टीका करत असेल, आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गप्प बसत असेल, तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची चूक आहे. आणि ती चूक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करू नये. अरे बाळाभाऊनी आज निवडणूक नाही, कुठली निवडणूक नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बोललं जायचं, जे सैनिक युद्ध नसतं त्या काळामध्ये सतर्क आणि तयारीमध्ये असतं, त्या सैन्याला युद्धामध्ये जास्त मेहनत घेण्याची गरज पडत नाही. बाळाभाऊनी तेच केलाय. आता निवडणूक नाही तरी सुद्धा त्यांनी 5 मेळावे इतक्या ताकदीनं मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये घेतलेले आहे. निवडणुकीच्या अगोदर 3 वर्ष त्यांनी मेहनत घेतलेली आहे. ही मेहनत तुमच्या कामाला आल्याशिवाय राहणार नाही, हे मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे. बाळाभाऊंचा संकल्प मेळावा आहे. मी एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. संकल्प मेळावा आहे, आणि संकल्प मेळाव्यात मी अनेक ठिकाणी गोष्ट सांगतो. पंढरपूरची आता एकादश आपली आता झाली आषाढी. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पंढरपूरच्या पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेची पूजा झाली. पंढरपूरला या देशातले, आता परदेशातले पण लोक येतात वारीला. आणि मग एक गावातला मोठा सावकार होता. तुमच्याकडे सावकारांची संख्या खूप आहे. असे मजबूत सावकार होता. लक्ष्मीपुत्र होता. लक्ष्मी 24 तास घरी पाणी भरत होती. गडगडीचा होता. सर्व गुण संपन्न तो सावकार होता.
शेवट होता. 1 रुपया सुद्धा खर्च करायचा नाही, कुणाला चहा नाही, जेवण नाही, काही नाही, कुणी घरी बोलवायचं नाही. आणि तो गेला पंढरपूरला. आणि पंढरपूरला जाताना म्हटला की आता काहीतरी संकल्प केला पाहिजे. काय कोण माणूस खोटं बोलतो सोडून देतो, कोण म्हणते मी चहा पितो चहा सोडून देतो, कोण म्हणते तंबाखू पितो तंबाखू सोडून देतो. हा मला काही तर दुर्गुणच नाही. आता मी संकल्प काय करायचा? तर तो म्हटला की 1 रुपया सुद्धा पंढरपूरमध्ये खर्च करायचा नाही आणि वारी करून आपण परत जायचं. 1 पण रुपया खर्च करायचा नाही. ते कुठं काय घेऊन मागितलं, नारळ घ्यायचं नाही, गुलाब घ्यायचं नाही, भुका घ्यायचं नाही, काय घ्यायचं नाही. 1 रुपया खर्च न करता आपण परत जायचं. आणि मग परमेश्वरांनी ऐकलं की यांनी असा असा संकल्प केलेला आहे. हे तिथं गेल्या मग ते आता नारळ वगैरे हे घ्या, ते घ्या, भुका घ्या, मेवा घ्या, प्रसाद घ्या, असं काय काय पेढा घ्या, हे गुपचूप संकल्प केला 1 रुपया घ्यायचं नाही. आणि मग पुढे गेल्यानंतर कपाळावरती तो गंध लावणारा पोरगा आला आणि तो कपाळावरती गंध लावायला लागला. आता ह्याच्या लक्षात आलं की ह्याला रुपया द्यायला लागला, गंध कसा लावून घ्यायचा. तो म्हणायचा नको नको मी गंध लावतो, मी गंध लावल्याशिवाय सोडत नाही. अरे बाबा नाही, मला नको, मला नको, नको नको नको. तो काय ऐकायचं नाही. त्यांनी ठरवलं की याचा आता संकल्प काय आहे त्याला माहित आहे ना, कारण ते परमेश्वराचं रूप आहे. तो गंध लावायला बघतोय, हा गंध लावून घेणार. तो म्हणला बाबा तू गंध लावू नको, मी काय तुला रुपया देणार नाही. तो म्हणा मी तुम्हाला गंध लावल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. अरे मग म्हणला ठीक आहे. हा काय पोरगा ऐकायला तयार नाही. आणि मग म्हणला उधार लावू. ते म्हणला ठीक आहे मी लावू, पण मी तुला आता रुपया देणार नाही, तू माझ्या घरी घेऊन जा. त्याला कशाला येतोय का आपलं. म्हणला ठीक आहे. त्यानं कपाळाला गंध लावला आणि त्याचा ऍड्रेस वगैरे विचारला, नाव विचारलं, गाव विचारलं. हा गेला दर्शन घेऊन 1 रुपया खर्च न करता, कारण संकल्प केलाय. संकल्प मोडायचा कसा, कारण संकल्प केला तर तो मोडायचा नसतो. आणि मग तो गेला घरी. पण तो काय मोठा माणूस, सावकार माणूस, असं बाहेर वरांडा बिरांडा घराला गॅलरी बिलरी, त्या गॅलरीत असं खुर्चीवरती बसला होता एके दिवशी दुपारी. आणि एके दिवशी दुपारी खुर्चीवरती बसल्यानंतर तो पंढरपूरमध्ये कपाळाला गंध लावलेला पोरगा तिकडून घर विचारत येताना त्याला दिसला. अरे बापरे म्हणला ह्यो आला इथं. तो विचारला अमुक सावकाराचं घर कुठं आहे. ते म्हणजे तुम्ही चौकात जावा, चौकात मुख्य ते दिसतं ते त्यांचंच घर आहे. तो पळाला खुर्चीतनं उठला आणि घरात जाऊन बसला. हा आला आणि मग म्हटला अमुक सावकारांचं घर कुठलं. त्याचा पोरगा बोलला हेच घर आहे. म्हटला तुमचे बाबा कुठं आहे. बाबा आहेत ते घरात. म्हटला मला काय काम आहे तुमच्याकडे, बसा ऐकलं तिथं. नाही म्हटला तुमचा बाबा माझा 1 रुपया देणार आहे. आणि पोराला काहीच कळलं ना, माझा बाप एवढा मोठा सावकार आणि याला 1 रुपया कसं काय देणार. नाही म्हटला तुमचा बाप माझा 1 रुपया देणार आहे आणि तुम्ही जावा त्यांना सांगा की मी बाहेर आलोय. बाबाला गेलं पोरं विचारायला, बाबा बाबा एक पोरगा आलाय आणि तो विचारतोय बरं नाही नाही, तो मला बाबा आजारी म्हणून सांग. काय म्हणलं बाबा कधीच खोटं बोलत नाही. आणि बाबा म्हणतो आजारी म्हणून सांग. बाबा म्हटले असं कसं. नाही म्हणे तू जाऊन सांग त्याला. पण तो जाऊन म्हणला बाबा आजारी आहे, बाबा झोपले. बरोबर ठीक आहे म्हणले, बाबाची झोप होऊ द्या, त्याला बरं वाटू द्या, तोपर्यंत मी बसतो, बाबा आल्यानंतर जातो. तो परत आत गेला. बाबा म्हणते तो पोरगा म्हणते मी जात नाही, बाबाची झोप होऊ द्या, बाबाला बरं वाटू द्या आणि मग मी जातो. नाही नाही म्हणतात बाबा लय ताप आलाय आणि बाबा काय उठण्याची शक्यता नाही. पण ठीक आहे म्हणा डॉक्टरला बोलवा. डॉक्टरला बोलवा, बाबाला इंजेक्शन द्या, बरं वाटल्यानंतर जातो. पोरगाने डॉक्टरला बोलवलं. बाबा तर आजारी नाही, पोराला काही कळलं ना काय झालं नेमकं. पण डॉक्टरला बोलवा. डॉक्टर आले, 1-2 इंजेक्शन मारले, काहीच नाही. रात्र गेली, पोरगा आणायला तयार नाही, बाबा बाहेर यायला तयार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, पोरगा आतमध्ये गेला. बाबा काय देणार, 1 रुपया देऊन टाका, त्याचा कशाला लफडे करताय. नाही नाही म्हणतात त्याला नाही, त्याला सांग म्हटला बाबा गेला. अरे पोरगा म्हणला आता बाबा गेला सांगायचं कसं. ते म्हणला तू जाऊन सांग. आता पोरगा बाबा एवढं काय बोलणार. ते म्हणला अहो वाईट झालं, बाबा माझे गेले. अरे मला खूप वाईट झालं. बरं ठीक आहे म्हणा, तुमच्या पाहुण्याला वगैरे सगळ्या सांगा. म्हणला मी याचा अंत्यविधी केल्याशिवाय जाणार नाही. तो परत पोरगा आतमध्ये गेला आणि बाबाला म्हणला बाबा बाबा तू म्हणतो मी सगळ्या पाहुण्याला सांगा मी अंत्यविधी केल्याशिवाय जाणार नाही म्हणतोय तो. मग बाबा ज्यांना म्हणला तर दे निरोप सगळ्यांना. पोराला काय कळलं ना. अरे बाप तर माझा जिवंत आहे, बाप मेला म्हणून सांग म्हणतोय. बाहेर घेऊन जायला सांगतोय तो अंत्यविधी केल्याशिवाय जात नाही. पोरगा त्या बापाचा एकदम ऐकणारा होता. त्यानं फोन करायला चालू केलं, बाबा गेले
तुळशीनं पाणी सोडलं, ते पोरगं म्हणतंय बाबा आता भडांगणी द्यायची वेळ आली, भडांगणी द्यायची वेळ आली, आता काय करू दे? बाबा म्हणला दे भडांगणी. पोरानं भडांगणी लावली आणि भडांगणी पेटल्याच्या नंतर तो देवरूपी जो टिक्का लावणारा पोरगा आहे, गंध लावणारा तो आला, त्यानं ते भडांगणी भिजवली आणि त्या बाबाला बाहेर काढलं त्या ह्याच्यातून सरणातून आणि पाठीवरती हात टाकला, म्हणला संकल्प केला तर असा करावा, संकल्प केला तर असा करावा. 1 रुपया पंढरपूरमध्ये न खर्च करण्याचा संकल्प केलाय. मेला तर भेटणार, संकल्प मागे घेणार नाही. मग तुम्ही संकल्प या मेळाव्यामध्ये काय केलाय हे बाळाभाऊला तुम्ही सांगा. गुलाबराव शेठ तुमची आज निवड झालेली आहे, बाबांची निवड झालेली आहे. मग तुम्ही संकल्प करताना भारतीय जनता पार्टीचा विचार पूर्ण शक्तीनिशी मावळ तालुक्यातल्या गाव खेड्यामध्ये पुन्हा एकदा देण्याचा संकल्प तुम्ही करा. आज आपल्या सरकारच्या विरोधामध्ये, आपल्या नेत्याच्या विरोधामध्ये, मोदी साहेबांच्या विरोधामध्ये, देवाभाऊच्या विरोधामध्ये नरेटिव्ह पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करतायत. तो नरेटिव्ह फोडून काढायचा संकल्प या महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. सोशल मीडियामध्ये, फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टावरती जो जो आपला कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला एक पोस्ट रिपीट करायची. केंद्र सरकारची, नितीन नवीन साहेबांची, अमित भाईंची, नरेंद्र मोदी साहेबांची, देवाभाऊची, रवींद्र चव्हाण साहेबांची, बीजेपी इंडिया आणि बीजेपी महाराष्ट्राची पोस्ट जर तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला एक शेअर केला, या सगळ्या विरोधकांची आपल्या पडती थोडी होईल. त्यांना उत्तर सुद्धा देता येणार नाही. एवढी ताकद, एवढी क्षमता ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे. अरे आपलं काम आहे, आपण काय असं बोलत नाही, आपल्या लोकांचं काम आहे. आपण मेहनत घेतलेली आहे, आपण लोकांच्या जीवनामध्ये बदल करणाऱ्या अनेक योजना आणल्या. अरे आपण लाडकी बहीण योजना आणली, ही काही छोटी योजना नाही आहे. गावाकडे राहणारी आपली बहीण आहे, तिला 1500 रुपये येतात, ही मदत नाही आहे, ही आपल्या भगिनीचा सन्मान वाढवणारी योजना आहे. अरे सुप्रियाताई सुळे बोलल्या होत्या लाडकी बहीण योजना आल्याच्या नंतर 1500 रुपये मध्ये काय येतंय म्हणे. मी तेव्हा मला पत्रकार बोलले की ताईंचं असं म्हणणं आहे 3000 रुपये मध्ये काय येत आहे. मी म्हणलं ती योजना त्या लोकांच्यासाठी नाही आहे, त्या ताईंच्यासाठी नाही आहे. ज्या ताईंच्या डोळ्यावरती 2-2 लाखाचा गॉगल आहे त्या ताईंसाठी ही लाडकी बहीण योजना नाही आहे. ज्या ताईच्या पायामध्ये 50,000 रुपयाचं सॅन्डल आहे त्या ताईसाठी ही लाडकी बहीण योजना नाही आहे. जी ताई ट्रायडंट हॉटेलला, ताज हॉटेलला 1000-3000ची कॉफी पिते त्या ताईंसाठी ही योजना नाही आहे. ज्या ताईला 1.5 लाखाची पर्स आहे तिच्यासाठी ही योजना नाही आहे. जिच्याकडे 10-20 हजाराचं लिपस्टिक आहे तिच्यासाठी ही योजना नाही आहे. योजना कुणासाठी आहे? मावळ तालुक्यामध्ये डोंगरावरती राहणाऱ्या त्या माझ्या लाडक्या बहिणीला ताप आलाय, थंडी वाजते, कणकणी आली आहे, डॉक्टरांकडे जायला तिच्याकडे 50 रुपये नाही. त्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे. ही लाडकी बहीण योजना कुणासाठी आहे? शाळेत पोरं पळत पळत 5 वाजता आलाय शाळा सुटल्याच्या नंतर आणि पळत पळत आल्यानंतर आईला म्हणते आई आई मला 5 रुपये दे, मला बिस्किटचा पुडा घ्यायचा आहे. आणि मग ती आई पदरामध्ये हात घालते आणि तिच्या पदरामध्ये 5 रुपये सुद्धा त्या पोराला द्यायला नाही. आणि मग तिच्या डोळ्यातून धारा लागते, ती माझ्या काळाच्या तुकड्याला 5 रुपये देऊ शकत नाही. तिच्यासाठी लाडकी बहीण योजना आहे. तिचा नवा हंतुराला खेळून आहे, ज्याला 500 रुपयाच्या 1000 रुपयाच्या गोळ्या महिन्याला लागतात, परंतु तिला दुसऱ्याच्या शेतामध्ये गेल्याशिवाय, रोजंदारी केल्याशिवाय, दुसऱ्याची धुणी पाणी केल्याशिवाय, दुसऱ्याचा स्वयंपाक केल्याशिवाय तिच्याकडे 4-5 हजार रुपये येत नाही आणि त्यातल्या 1000 रुपयाचं औषध घेता येत नाही. तिच्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे. ही लाडकी बहीण योजना माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींचा सन्मान वाढवणारी योजना आहे. अरे अनेक नवरे आता माझ्या बहिणीकडे हात पसरतायत की तुझ्याकडे 500 रुपये उसने दे, मी माझा पगार झाल्यानंतर देतो. लाडक्या बहिणीचा तुझा हप्ता आलाय, 2 हप्ते 3 हप्ते एकत्रित आले, तू मला 1000 रुपये दे, 2000 रुपये दे. म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीची कॉलर टाईट झाली आहे. कितीतरी लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांनी नवऱ्याला चोरून आता आईला साडी चांगली घेतली आहे.
कितीतरी लाडक्या बहिणी अशा आहेत, भाऊ विजेला भाव आलाय, भावाकडे साडी आणायला पैसे नाही, पण माझ्या लाडक्या बहिणीनं त्या भावाला फुल ड्रेस घेतलेला आहे. अशा कितीतरी माझ्या लाडक्या बहिणी आहेत जिचा आणि नंदेचं चांगला आहे, त्या नंदेला सुद्धा त्यांनी पैठणीची साडी या लाडकी बहीण योजनेमधून घेतलेली आहे. ही लाडकी बहीण योजना या माझ्या भगिनीचा सन्मान वाढवणारी योजना राज्याचे मुख्यमंत्री देवेगौडनी चालू केलेली आहे. त्याच्या पण विरोधात ही लोक गेली, कोर्टात गेली लोक, काँग्रेसवाले ही योजना बंद करू नका. आणि ती लोक म्हणतात तुम्ही 2100 कधी करणार, तुम्हीच कोर्टात जाताय योजना बंद करा म्हणून. ती लोक म्हणतात की तुम्ही 2100 कधी करताय. करतंय सरकार आमचं. आधी म्हणायचं लाईट बिल माफ कधी करणार आहे. अरे राज्याचे मुख्यमंत्री लाईट बिल माफ करून टाकलं. 7.5 HP पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पंप आहे लाईट बिल माफ करून टाकलं. त्याच्या पुढे जाऊन ते पहिलं बिल यायचं, जुनं बिल यायचं. मग ते मला हे तुमचं कधी तर वसूल करतील. मागच्या अधिवेशनामध्ये ते पण बिल झिरो करून टाकलं. हे देवाचं सरकार आहे. दिवसा लाईट द्यायचं चालू केलंय 8 तास. सोलार मध्ये महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 आहे. दिवसा लाईट. अरे रात्री 7 जाऊन किती शेतकरी मेले, विजेची तार पडल्या करंट लागून किती मेले, फिरीमध्ये घसरून पडून किती मेले, नदीच्या कडेला मगरीने किती खाल्ले, बिबट्याने हल्ले रात्री गेले किती गेले. असे शेकडो हजारो शेतकरी आमचे रात्रीची लाईट येण्यामुळे गेले होते. आता दिवसाची लाईट 8 तास देण्याचं काम आपल्या सरकारनं केलाय. पुण्यश्लोक अहिल्या देवीचं 30 शताब्दी जयंतीचं वर्ष गेल्या वर्षी होतं. हे वर्ष 301 जयंतीचं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पहिली योजना आणली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला, दुसरी योजना आणली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाला, आणि ही पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या नावानं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना आणली. 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलाय. जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांचं 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचं काम आपल्या सरकारनं केलंय. एक ना अनेक योजना सांगता येतील. परंतु बाळाभाऊ, तुम्हाला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही आम्हाला काय फरक वाटतच नाही, कारण तुम्हाला 89 दिवस मंत्री असताना मी तुम्हाला पाहिलंय, बरोबर ना. 89 दिवस. त्यामुळं तुम्ही मंत्री असताना सुद्धा काम चांगलं केलं. प्रदीप दादाने सांगितलं की 1200 कोटी रुपये तुम्ही 3 महिन्यामध्ये आणले आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये. मी पण इकडं बऱ्याच वेळा येतो. आमचे पण कार्यकर्ते इकडं तिकडं बऱ्यापैकी आहेत. कारण वीर शुभ्रोबा धनगर तुमच्या भागातले असल्यामुळं माझं सारखं जाणं येणं असतं. आणि मी सरकारकडे पण विनंती करतोय कनेक्टिंग लिंकला वीर शुभ्रोबा धनगरांचं नाव द्यावा. कारण पहिला देशासाठी शहीद झालेला वीर शुभ्रोबा धनगर तुमच्या तालुक्यातला आहे. आणि ते रास्त मानले असं मला वाटतं की कारण त्यांनीच रस्ता दाखवला. कारण मुंबई महाराष्ट्राला जोडलेलीच नव्हती. इंग्रजांकडे जेव्हा फिरत होते तेव्हा 1854 ची घटना आहे. तेव्हा मुंबई महाराष्ट्राची जोडलेली नव्हती. आणि तेव्हा जोडण्यासाठी या वीर शुभ्रोबा धनगरांनी खूप महत्वाची भूमिका घेतली होती. आणि जेव्हा इंग्रजांना रस्ता दाखवला त्यामुळे तुला काय पाहिजे, तुम्ही निघून जावा. आणि एका मेंढपाळाला वाटत होतं तुम्ही निघून जावा म्हणतोय. आणि आज ही लोक भारतामध्ये वातावरण खराब करायचं काही पक्षाची लोक काम करतायत. आणि साध्या मेंढपाळाला कळालं, शाळेत गेला नव्हता की तुम्ही या देशामध्ये आक्रमण करायला आलाय, तुम्ही तुमच्या गावाला निघून जावा. आणि मग त्यांनी त्याला गोळी घातली. आणि त्यामुळे त्यांचं नाव द्यावं अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. तुम्ही सपोर्ट करावा. बाळाभाऊंना शुभेच्छा देतो. कारण पुण्यामध्ये ग्रामीणमध्ये काम करायचं. कारण मी पुण्यामध्ये ग्रामीणमध्ये उभा राहतो. माझं डिपॉझिट जर झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, महाराष्ट्राला सगळ्या माहित आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये मला बारामतीमध्ये उभा केलं. आणि मला काय अनुभव आला त्या भागातला माहित आहे. मी त्या विषयावरती बोलत नाही. परंतु आज तुम्ही ज्या क्षमतेनं ज्या ताकदीनं काम करताय, नक्की हा पुणे जिल्हा सुद्धा भाजपने 1 दिवस झाल्याशिवाय राहणार नाही. आणि 2029 पासून होतं पुणे जिल्हा पूर्ण भाजपने होणार आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये एवढं काम भाजपानं उभा केलंय ना, तेवढं काम कुणीच करू शकत नाही. येण्या गावाचं काम नाही आहे काम करणं. अरे साधं रानात आपण पाठ काढताना आपल्याला कळायचं नाही लेवल कुठं 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 कुठं. आता समुद्रात वाहून जाणारं पाणी मराठवाड्याला द्यायचंय, ती लेवल कशी काढत असते बघा ना. उजनीमध्ये पाणी टाकायचं, उजनीमध्ये उचलून परत मराठवाड्याला द्यायचंय. हे काम हे आपलं सरकारच करू शकतं, माननीय मुख्यमंत्रीच करू शकतात. 80 TMC पाणी वाहून जात होतं, ते पाणी आता आपण इकडे उचलून घेतोय. एवढं सोपं नाही. विष्णुपुरी सारखं धरण, जायकवाडी सारखं धरण, सिद्धेश्वर सारखं धरण, वैनगंगा सारखं, ही सगळी एकमेकांना जोडायला लागली मराठवाड्यामध्ये. म्हणजे आज लाखो
देशातील लोक तुमच्या इथे कामाला आले, अख्ख्या देशातील कुठला माणूस नाही. SIR मध्ये काम तुम्ही खूप चांगलं केलंय, तुमचं अभिनंदन. 80,000च्या वर मतं तुमची आता दुबार, बोगस मतं, व्याजी मतं, मेलेली मतं हे सगळे तुम्ही काढताय मतदार यादीतून. त्यामुळं अत्यंत सोपं काम पुढचं होणार आहे. आणि 17 तारखेपर्यंत ज्या महाराष्ट्रामध्ये SIR मध्ये जी लोक काम करणार आहेत त्यांना पुढची विधानसभा खूप सोपी जाणार आहे. आणि त्या कामासाठी सुद्धा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. बाळाभाऊ, तुम्ही मला कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि तळेगावचा कार्यक्रम आम्ही न येणं शक्य नाही, कारण मुंबईला जायचं कुठं, दुसरा रस्ता नाही. मावळ विधानसभा मतदारसंघ सोडलं तर माणूस मुंबईला जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे मावळकरांचं प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातला कुठलाही आमदार आणि मंत्री मांडल्याशिवाय त्याला गत्यंतरच नाही. कारण परिस्थितीच नाही ना दुसरी, कारण कोकणातून जाण्याचा मार्ग नाही, तिकडून विदर्भाकडून तिकडून तर जाऊ शकत नाही. पश्चिम महाराष्ट्रवाले मराठवाड्यावाले इथूनच जाणार आहे. आणि त्यामुळे मावळवाल्यांचं खूप कौतुक आहे की भारतीय जनता पार्टीचा विचार तुम्ही तळागाळापर्यंत पहिल्यापासून पोहोचवलेला आहे. महाराष्ट्राच्या समोर तुम्ही आदर्श आहात आणि असा आदर्श पुढे तुम्ही घालून द्यावा अशी तुम्हाला विनंती करतो. शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.